नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। राज्य में महायुति सरकार वास्तविकता से भटक गया, जितेंद्र आव्हाड। राज्य में महायुति सरकार वास्तविकता से भटक गया है। महाराष्ट्र पर कर्ज 2 गुना हो रहा है, ऐसा रिपोर्ट भारत के नियंत्रक और महालेखा परीक्षक ने दी है। कैग की इस रिपोर्ट पर मुंबई में मीडिया से बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के नेता जितेंद्र आव्हाड ने राज्य सरकार पर निशाना साधा है। जितेंद्र आव्हाड ने कहा कि राजस्व संग्रह और खर्च के बीच बढ़ते अंतर के कारण भारत के नियंत्रक और महालेखा परीक्षक ने राज्य सरकार की आलोचना की है। राजस्व संग्रह और खर्च के बीच बढ़ते अंतर से खजाने पर भार बढ़ रहा है, ऐसा भी कैग ने अपने निरीक्षण में कहा है। 2022-23 के महाराष्ट्र राज्य वित्तीय लेखा परीक्षण रिपोर्ट ने राज्य सरकार को वास्तविकता पर आधारित बजट बनाने की सिफारिश की है। वास्तव में राज्य की महायुति सरकार वास्तविकता से भटक गई है, ऐसा जितेंद्र आव्हाड ने कहा। आगे जितेंद्र आव्हाड ने कहा कि राज्य सरकार ने राज्य की विभिन्न संस्थाओं को 50,000 करोड़ का फंड दिया है। 50,000 करोड़ कहाँ और कैसे दिया गया, यह अगर कैग को नहीं समझ में आ रहा है तो आम मराठी व्यक्ति को इसमें क्या समझ में आएगा। ये 50,000 करोड़ महाराष्ट्र के गरीब और मेहनतकश लोगों की जेब से गए हैं। कैग ने इस संदर्भ में राज्य सरकार पर गंभीर आलोचना की है। महाराष्ट्र में पिछले 64 सालों में कैग ने ऐसी आलोचना कभी नहीं की है। जितेंद्र आव्हाड ने स्पष्ट रूप से कहा है कि आज जैसे गंभीर आलोचना कैग ने महायुति सरकार पर की है, वैसे पहले कभी नहीं की। आता कॅगचंच म्हणलंय की तुम्ही बेशिस्त वागता तर त्याला काय करणार ना। असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा। अभी डरता क्या नहीं करता। त्यांच्यावरही जबरदस्ती होत असेल। मोडा शिस्त, काय काळजी करू नका, काय होणार नाही। महाराष्ट्राला जनतेला काय कळत नाही। कॅग वगैरे हे फक्त मुंबईत येतात, मुंबईतल्या जनतेला कॅग कळत असेल। बाकी पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतंय। आपण 50,000 कोटी खाल्ले काय, 1 लाख कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय। हे कळत नाही की पैसे त्या ग्रामीण जनतेच्या अर्थकारणातच येतात। ते त्यांचे पैसे, घामाचे पैसे तुम्हाला टॅक्स रूपाने देतात, ते लुबाडण्यासाठी देत नाही। 50,000 कोटीचा हिशोब लागत नाही। इकडे 50,000 कोटी पगार होत नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत। त्यांच्या बायकांनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। त्या लाडक्या बहिणी नाहीत तुमच्या। लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही, त्याला काय अर्थ आहे। बाकी बिलं तर सोडूनच द्या, अजून पुढची 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टर्सला बिलं मिळणार नाही। हे जे तुम्ही दिलेत 1000 कोटी, दिलेत एवढे कोटी, दिलेत तेवढे कोटी, त्या कोटी रुपयाचा पैसा कोण पाठवणार। त्याची बिलं कोण काढणार। सर हे जे एवढा गव्हर्नमेंट इज नोन फॉर 30-40%। असा आता एक टेंडर निघणार आहे, आता निघेल थोड्या दिवसात। खरं जमिनीचं अधिग्रहण केल्याशिवाय टेंडर काढू नये असा सीव्हीसीचा स्पष्ट आदेश आहे, स्पष्ट आदेश। पण जमिनीचा अधिग्रहण न करता जवळजवळ 75,000 कोटी रुपयाचं टेंडर निघणार आहे। चल वसई अलिबाग कॉरिडॉर आहे ना, त्याच्यामध्ये खोट्या अशा टपऱ्या उभारून ठेवल्या आहेत। त्याच्यात काहीतरी या गौशाला होत्या, तिथे कोंबड्यांचं काहीतरी घर होतं, असं काय काय उद्योग करून ठेवले। आणि आता त्याच्यातनं ते 4 पट जमिनीच्या तुम्हाला मिळतं। आता हे कोण करणार आहे हे काय वेगळं सांगायला नको, म्हणजे फक्त लुटायचीच काम आहे। त्याशी मी नाव पण सांगितलेली, जे जेवी काय त्याचं नाव, सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतो तो
ठीक आहे नाही रोडवेज नाही हो. मेघा मेघा आहेच, जी कुमार, जे या सगळ्यांनी त्याच्यात टेंडर घेतलेले आहेत. आता कोणाला किती द्यायचं याचं चालू आहे डिलिंग. आचारसंहिता निघण्याच्या आधी 75,000 कोटीचे टेंडर्स काढले होते. 75,000 कोटी. आणि आता तर म्हणजे टेंडरचा पाऊस पडेल पुढच्या 2 महिन्यात. आचारसंहिता येईपर्यंत असे टेंडर निघतील धडाधड. खिशात पैसे किती आहेत माहित नाही. टेंडर काढायला जातं काय, एक जाहिरात द्यायची असते, ती जाहिरात गव्हर्नमेंट देतं, त्यामुळे ते स्वस्तात पडते जाहिरात. पण आता आज सगळ्या पेपरला फ्रंट पेज जाहिराती आहेत पैशाच्या, काहीतरी कामं पूर्ण केली वगैरे. हा पैसा आहे कुठे ते तर दाखवा आम्हाला एकदा. निवडणुकीमध्ये हा पैसा वापरला 30% किती झाले माहिती का मग? 10,000चे 30% म्हणजे किती झाले? 3,000 कोटी रुपये. 288 मतदारसंघ आहेत. म्हणजे निवडणूक हरण्याची भीती आहे आणि त्यामुळे पैशांचा वापर करण्यासाठी असं प्रकारचं. म्हणून तर घाबरलेला अर्थसंकल्प म्हणजे भेदरलेल्या मानसिकतेतले अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे. आणि हे कालपासून जे सुरू केलं ना, विधान परिषद जिंकली, अब विधानसभा जितेंगे. विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली. तुम्ही आमदारांना 5 कोटी 100 कोटीचे कामं, 5 कोटी कॅश आणि 100 कोटीची कामं देऊ, ते आमिष दाखवून त्या आमदारांना वोट करायला लावलं. ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता, जनतेला नाही विकत घेऊ शकत. उद्या परवा ही नावं फुटतील. या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये. त्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल करून टाकतील जनता. जनतेला गद्दारी आवडत नाही. मी निवडून दिलेला आमदार, माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार 5 कोटीला स्वतःला विकतो, हे जनतेला अजिबात आवडत नाही. 100 कोटी मिळाले विकास निधी. काय विकास निधी करणारे? 100 कोटी आजच्या तारखेला घेऊन बिल कॉन्ट्रॅक्ट. 100 कोटी म्हणजे काय? 100 कोटी घेतले, ते बाबा हे घे तुला 20 ॲडव्हान्स आणून. 20 म्हणजे किती झाले? 20 कोटी रुपये. आणि 5 कोटी रुपये म्हणजे 25 कोटी रुपयाला एक मत विकतोय तू. काय वाईट आहे? धंदा चांगला आहे. धंदा आहे, लेकिन धंदा आहे. मला एक तो मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडला गेला होता असाच राजकारणी, आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. महाराष्ट्राच्या कल्चर वोटिंग बद्दल हेच काहीतरी दिसतंय. जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला, या मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करीन की यांना जोड्याने मारा. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.